शकता. आता आपण अनबॉक्सिंग करू याला, करू का? हा. या फायनली भाई घेतलेला आहे गाईज. तर गाईज आता जस्ट मी म्हणजे फ्रेश कधीच झाले, दिवाबत्ती वगैरे पहिलंच करून झाले बघा ना. आता वाजले 11:15 वाजून गेले. यो बघा याची नाटकं कधीपासून अंघोलीला मागं लागले याच्या, तरी पण यो घरात येतच नाही बघा, नुसतं तिथेच धावते ना. आता मला घ्यायचं जेवण बनवायला, सगळं आटपली कामं घरातली. आज जरा टाईम लागला कारण की लादी पुसायला घेतलेली, तर मला हॉलची ना बाहेरची होती अशीच लादी 2 ते 3 वेळेला मला पुसायला लागली, कारण की बाबू नुसता येत जात करत होता. तर त्याच्यामुळं सगळं घाण होत होता. परत त्याचे पाय लागत होते, तो बाहेरच होता. मग ते बाहेरचे मातीचे पाय सगळे ओटीवर न हॉलमध्ये वगैरे लागत होते. तर मला 2-3 वेळेला लादी बी पुसायला लागली. तर माझा नुसता टाइमपास झाला. तर आता सगळं आटपले, माझं सगळं कपडे वगैरे धुवून मस्त सगळं आटपले. आता राहिले जेवणाचाच बाकी. मी मगाशी गेलतो तांदूळ फुगत टाकून. आता पटापट मी घेते भाजी वगैरे कापून, कारण की मम्मीचं पण जेवायला येणार आहेत. आम्हाला वाटलं का नाही येणार, तर फोन आला, तर आता त्यांच्यासाठी पण जेवण बनवायचं आहे. नाहीतर आम्ही 3 जण असलो तर थोडाफार लेट झाला तरी आम्हाला चालतो. तर आता पटापट मला भाजी वगैरे सगळं कापून पटापट जेवण बनवायला घ्यायला लागेल. तर चला आता मी घेते जेवण बनवून. आता मी घेतले भाज्या कापायला बघा. इथं भाज्या आणल्यात मी इकडे यो पण आलाय घरात. आता याला दिले मी जाम चपाती खायला. त्याला जाम दिसला तर बोलते मला चपाती दे जाम लावून. आता अर्धी राहिलेली होती चपाती, मग तीच दिली याला. आणि सकाळ खाल्ली त्याने संत्री. तिकडं ताई संजय इथे गेला तर त्याला संत्री दिलेली, ती संत्री घेऊन आले लवकरच. कारण की आम्ही मी ताईंना सांगितलं बरं याला चॉकलेट वगैरे नका देऊ, आम्ही देत नाही. तर त्यावेळी स्पेशल बाबूच्यासाठी, म्हणजे त्यांच्या घरात बाबू रोजचा जातं, तर त्यावेळी वाशीला गेलं त्या मार्केटला ताई त्या दिवशी. बाबूच्यासाठी स्पेशल ते लिचीची का कसली जेली होती ती, त्याच्यामध्ये असतात ते लिचीचं दाणं, ती वाटतं जेलीचं पॉकेट आणलेला बाबूच्यासाठी स्पेशल. कारण की बाबू रोज त्यांच्या घरी 2-3 टाईम तरी जातं, जास्त पण कमी नाही, रोजचं आहे. तर बाबू त्यांच्या इथं जातं म्हणून स्पेशल बाबूच्यासाठी ताईवी जेली न भाऊवी चॉकलेट आणून ठेवलेली. तर रोजचा यो जायचा, म्हणजे जातोय तो, असं नाही का म्हणजे चॉकलेटसाठी वगैरे. तो जातो हर्षू भाऊंना बघत, कारण की त्यांची दोघांची जोडी जमतं. तर मग आता काल ताईनं सांगितलं याला बरं जास्त चॉकलेट देऊ नका, तर मी त्यांना सांगितलं संपले म्हणून सांगा. तर आज सकाळच गेलता तर ताई त्याला संत्री दिली. तर मला आले आणि सांगते का आई संचे चॉकलेट संपले म्हणून आईने मला ऑरेंज दिले. कसं बोलते? संपले. मग तुला काय दिलं आईने खाऊ? ऑरेंज. तर सकाळच संत्री वगैरे त्याने खाऊन घेतले. घरी पण तो फलच जास्त खातो, असं आम्ही बाहेरचं त्याला काही देत नाही. असं जर कोणी चॉकलेट वगैरे दिला तरच, नाहीतर मग कधी म्हणजे त्याला जर आठवण आलीच पेस्ट्रीची वगैरे, तर त्याला म्हणजे असं पेस्ट्री वगैरे आणतो. कधी देतच नाही असं नाही, पण देतो असं मध्ये, पण रोजचं असं आम्ही बाहेरचं वगैरे देत नाही. असं गाजर कुठला फ्रूट वगैरे तेच आम्ही देतो त्याला. बिस्किटं पण आम्ही जास्त देत नाही, कारण की कसं छोट्या मुलांना नको बाहेरचा म्हणून. तर चला आता आम्ही घेतो, म्हणजे मी घेते आता भाजी कापून.
तर गाईज इकडे बघा माझी चालले जेवणाची घाई पटापट बनवायची. नाही याला पाहिजे होतं डालिम, तर इथे हे 2 डालिम पूर्ण खराब निघले, पूर्ण खराब आहेत. तर तिसरा मिनी सोडला, तिसरा चांगला होता, त्याच्यातून पण थोडेसेच दाणे निघले. तर मी याला दिला खायला, ह्यो संते नाही बोलतो, ते 2 खराब आहेत ना, ह्यो पण खराबच आहे. ह्यो पण होता पण तेवढा नव्हता, त्याच्यातून थोडेसे दाणे निघलेले आहे बघा. न याला दिला मी याच्याकडे प्लेट खायला, तर ह्यो चाललेला डस्टबिन मध्ये टाकायला चांगले दाणे. हे बघा अख्खा पसारा करून ठेवले. मी आहे पटापट कामं आटपायच्या नादात, नाही याचा दुसरा टाइमपास चालले, याची नुसती चिडचिड. आणि एकटी असलो ना, म्हणजे घरात कोण नसला ना, मग हे असं सगळं बघायला लागतं. म्हणजे सगळी कामं पण आटपायची. हे बघा डस्टबिन मध्ये टाकला, सगळी कामं पण टाइम टू टाइम आटपायची. नाही याची पण चिडचिड मागत. काल पण हे गेलेले तर पूर्ण पाऊण तास रडत राहता ना, आता पण यांनी रडाची सुरुवात चालू केली. आता मी कामं बघायची, जेवणाचं बघायचं का याचा बघत राहायचं, मला तेच काही समजत नाही. आता पूर्ण सगळं आता परत जेवणाचा तसंच ठेवून झाडू मारत राहायला लागेल. पूर्ण आता सगळा ते जमा करून ठेवायला लागल ना. आता नुसती ही अशी रड घालत राह, नुसतं मागं फिरल झाला. म्हणजे कामं ठेव बाजूला न तू माझ्या मागला, असं त्याचं म्हणणं. आता एवढा सगळा वेस्टच घालवायला लागल. बघा उचलू नको मग उचलू नको, मग काय असंच पसारा ठेवायचा. लादी पुसून काय फायदा आहे सांग? हा काय फायदा आहे लादी पुसून? घालवलास ना वेस्टेट. हा नाही बघा असं ना टाकला का हे करील, पायाशी फोडत राहील, म्हणजे अजून घाण होऊ दे. हे बघा नाटकं बघा. म्हणजे एकटी असल्यावर करायचं तर काय करायचं, कोणच्याकडे लक्ष द्यायचं, पोऱ्याच्याकडे लक्ष द्यायचा का कामं टाइम टू टाइम करायची काय? हा हे बघा फोडत राहिले बघा. तर चला आता मी घेतो पटापट भरून, नाही तर पूर्ण घाण करेल ना. रात्री लादीवर डाग, मग लादी पुसून नाही पुसल्यासारखी. हे बघा सगळं केला. हे बघा आता दुसरं काढला, दुसरा काढून देते, तरी पण इथं रड घातले. आता मी इथं जेवण बनवायला सांगितलं, रड बरत असाच, कारण की ऐकतच नाही, नुसती आडी मांडून राहते. आता मला सांगते का तू जेवण नको बनवू, आणि वाजायला आले 11:30, सांगते जेवण नको बनवू. मग जेवण कोण बनवायला येणार आहे? बघा आता दुसरा पाहिजे तर दुसरा पण कापून द्यायला लागलो, तर काढू नको तसंच देते. तसंच प्लेट दिली तर सांगते तू जेवण नको बनवू. करायचं तर काय करायचं, नुसती अशी नाटकं यायची. याला आता मी कसं तरी शांत बसवले, काही ना काही पाठवून बघा आता बसले शांत. 4था डालिम आता साफ केले न दिले, तरी पण चाललेला याच्या प्लेटमध्ये पसारा येते. कशाचा पसारा? तर डालिंबाचं दाणं ना त्याला पसारा झाले. आता छोटे पोरांचा कधी काय बोलतील काही सांगता येत नाही. पटापट आता मी केले पेस्ट वगैरे. हे बघा पेस्ट वगैरे वाटून घेतले. पटापट आता जेवण बनवते. वाजले 11:30. देव बसले शांत, तर ठेवते शिजत. पापड वगैरे तळते, मग घेते पहिले त्याची आंघोळ करून. आंघोळ करायची ना? हा आंघोळ करायची का पिल्ल्या? नाही, मग तुला जायचंय ना मंदिरावर. त्याला आले राग, काल डॅडूवी नेला नाही ना, तर आता सांगते मला डॅडूंच्या बरोबर नाही जायचं. डॅडूनं नको सांगू का मला मंदिरावर ने, दादाला सांग. म्हणजे ताई आणि हर्षू भाऊ जाणार होते, तर मला बोललेले का याला नेतो सकाळी. त्यानं बोललो ना, रडत होता, तर बोललेल्या नेतो, पण यांनी आंघोळच नव्हती केली. तर बिना आंघोळीचे कसं पाठवायचं, मग त्या जाऊन आल्या वाटतं. मी काय गेलो नाही. मला पण जायचं होतं, पण माझी तब्येतच नाही बरोबर. कधी पण काय पण होते, तर मी काही गेलो नाही. घरात पण हल्ली एकटीला राहायला भीती वाटते,
कारण की कधी पण काय पण होतंय, तर मी काही गेलो नाही. तर बरं सप्तांचा उपवास करू, पण नाही आता यावर्षी काही जमणार जायला, पुढच्या वर्षी बघूया ना पिल्लू. आता याला पाठवेन यांच्याबरोबर संध्याकाळी पाया पडून यायला, कारण की दर्शन पण घेतला पाहिजे. तर आता याला पाठवेन. तर गाईज बघा आता माझं आटपले. आता तांदूळ पण टाकले, ठेवले आता कुकर शिजायला. नाही इकडं माझा पापड वगैरे पण तळून झाले ना. आता यो झाले पसारा, तो घेते आता पहिले पसारा आटपून. आलेलो आहे मी आता घरी आणि बसलो आता डायरेक्ट जेवायला, कारण की वेळ झाला मला यायला भरपूर, 12 वाजून गेलं. आणि आता बसलो जेवायला माहीत बघलाच असेल तुम्ही, बनवले मस्त आहे की पुलाव. नाही हा? कुठे भरवली नाही दाखवलं नाही का? हे बघा पुलाव बनवले, लोणचा पापड. आणि आमचे महाराज बघा जेवाचं नाव ना घे, नारळ पाणी हल्ली आणता होतं, ते नारळ पाणी जास्त करून पित राहिले. हे बघा दुसरा ऐ कुठं बघतं. हे बघा 3 नारळ पाणी आणलेलं, त्यांशी एक पहिले पिला, लगेच दुसरा लगेच पोरले. आता तो लगेच जरा 5 मिनिटात सांगेल का तो तिसरा पण पोरा. असं काम आहे, म्हणून याच्या समोर ना सगळं आम्हाला दाखवून जमतच ना. जोपर्यंत खपना ना तोपर्यंत त्याची मनाची शांती ना हो, असा विषय आहे. तर चला जेवून घेऊ मस्त. घे बघा जेवायला आपल्याला पुलाव आज. तर चला या तुम्ही पण जेवायला. तर गाईज बघा जेवल्यानंतर घेतलेलं आहे आता धनश्रीने नारळ पाणी पियाला. आणि आमचे महाराज तरी पण तिथे पण हजेरी लावायला तयार. बाबू तुम्ही 2 पिल्यांना मलाच पाहिजे सांगते. हा ए ए चिंटू भैया, दे 2 नारळ पाणी पिल्या तरी तिसरे हो. पण आता मम्मीला पिऊ दे ना. बघा कसा बघा, तू घे पिशील मग. पिते 2 त्यांनी पिले आणि 3 नारळ पाणी आणलेलं लगे एक दिवसांत पण ना 2 तासानं त्याचा भुसा झाला नारळ पाण्यांचा. लोक अख्खे दिवसाने एक पितान. हा घ्या तुम्हाला, मला नको घ्या थोडंसा. आता जेवले मी, नको. असू दे. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता इव्हिनिंग झालेली आहे. मस्त मी फ्रेश वगैरे झाले ना, रेडी पण झाले, तुम्ही बघू शकता. कारण की आता येणार आहे पालखी, तर सगळी तयारी मी केलेलीच आहे दुपारीच. तर आता जेव्हा पालखी येईल तेव्हा बघू, म्हणजे आरती करायला जायचं आहे बाहेर. इकडे बघा, इकडे बाबू आता झोपेतून उठले ना. पहिला विचारते दादा कुठे आहे, डॅडू कुठे आहे ना. बघा ये. तर आता सांगते घे ना. जस्ट झोपेतून उठले तो न, पालखीचा आवाज यायला पण सुरुवात झाली. आता आम्ही जाणार आहे पालखीमध्ये पाय पडायला ना बाबू. जायचं होतं रांगोली पण काढायला. तर म्हणजे ज्याच्या त्याच्या रोडात रांगोली काढतात आमच्या इकडं. तर जायचं होतं रांगोली काढायला, पण 2 वाजले, 2:45 पण वाजून गेले, तरी पण कोणीच नव्हतं आला रांगोली काढायला. कोणीच रांगोली वगैरे नव्हत्या काढल्या. आणि आता 4:30 वाजता मी उठले झोपेतून, जरा आराम केला. तर 4:30 वाजता उठले तर बघते तर कोणीतरी रांगोल्या काढल्यात पूर्ण रोडात. तर राहू द्या, आता रांगोळी तर नाही काढायला भेटली, पण आता आपण आरती वगैरे करून घेऊ ना बाबू. आता बाबूला पण इथे कपडे मी काढून ठेवल्यात. आता बाबूची पण तयारी वगैरे करते मी मस्त. बघा मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि इकडे आपला बाबू पण रेडी झालेला आहे, रुद्रांश ना बाबू. रुद्रांश पण मस्त रेडी झालेला आहे. आणि इकडे बघा, इकडे मी सगळं रेडी करून ठेवले. सगळा हार, फुलं, सगळा हार, नारळ, ही थोडीशी 2 फुलं कुस्करलेले आहेत, दिवा वगैरे सर्व, हळदी कुंकूचा करंडा, पायावर टाकायला पाणी वगैरे सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे. बाबू एक्सायटेड आहे पालखी बघायला. गुड इव्हनिंग गाईज. तर इव्हनिंग झालेली आहे आणि जस्ट उठून मस्त फ्रेश झालेलो आहे. आणि नाश्ता पण काहीच नाही केला आज. आता डबल चाललो मी जरा बाहेर एका कामासाठी. ती गोष्ट धनश्रीला काहीच माहिती नाही. आता मी काय करणार आहे, हा फोन धनश्रीचा, आम्ही ब्लॉग धनश्रीच्या फोनमध्ये बनवतो. तिच्याकडे iPhone 11 आहे, तर त्याच्यात आम्ही ब्लॉग बनवतो घरातलं सर्व. म्हणून मी बाहेर गेल्यावर काही शूट नाही करत. आणि माझ्याजवळ आहे OnePlusचा फोन.
पण आता काय विषय आहे, आता गावातली पालखी पण येणार आहे इथे आपल्या समोरच घराजवळ. तर आता तिथे पालखीचं शूट वगैरे करेल. तर मी चालल्यावर तिचा तो सरप्राईज आणायला आता भेटतं का ना बघू आज मी. पण आता मी चाललो आहे तिथं. तर त्याच्यामुळे तिला काहीच माहिती नाही. मी तिकडे गेल्यानंतर माझ्या फोनमध्ये शूट करणार आहे OnePlusमध्ये. आता इथे घरात मी इथंच एवढं शूट करून चाललो आहे. म्हणजे तिला काही समजायला नको ना. तर ती याच्यात बोलून गेलो तर ती लगे म्हणजे काय कसं काय आहे ते सगळं जर बोललो मी इथेच तर ती लगे चेक करेल का नक्की काय आहे काय नाही. म्हणून तिला काय माहिती नाही आहे. आता ती फक्त कसं आता शूट करायच्या मागं राहील. आता पालखी वगैरे येणार त्याच्यात असेल ती. तिला काय तेवढं काय भनक राहणारच नाही. पण तिथे गेल्यावर मी आता माझ्या फोनमध्ये शूट करेन. मग ते बघा तुम्ही आता. फक्त भेटला पाहिजे आपला जो गिफ्ट आहे तो तिच्यासाठी. आता जातो मी तर बघत राहा. इकडे बघा हे सगळं काढले मी आता बाहेर. हा पाट वगैरे मस्त धुतले. सगळं आता रांगोळी कलर वगैरे सर्व काढून ठेवले. कारण की आता तिथे पाट वगैरे सर्व मांडून कानं वगैरे काढून ठेवायला लागेल. साईडची रांगोळी वगैरे काढायला लागेल. तर आता येतीलच ताई. मग आता जाऊ तिकडे. आता पालखी आहे आमच्या गावात मंदिरावर नाक्यावर. तर आता थोड्याच वेळात येईल. मग आता आम्ही घेतो तिथं तयारी करून. तर गाईज इकडं बघा बँड वाजते कुठेतरी गावात न येऊन नाचते. कसं नाचते बाबू हे बघा. ह्याला आले मज्जा. बँड वाजते तर नुसता नाचत राहिले अख्ख्या अंगण्यात. हे बघा ह्याला मारते उड्या नुसते. तर गाईज बघितलीच तुम्ही आता रांगोळी वगैरे करून झाली. काना वगैरे पण भरला पाटाच्या खाली. आता पालखी थोड्याच वेळात येईलच. सर्व आम्ही रेडी झालोय बघा. ताई पण आल्यात हारनं नारळ वगैरे घेऊन. सर्व आता आम्ही रेडी गेले. आता पालखी आली की तुम्हाला दाखवतोच कसं काय आहे ते सर्व. तर गाईज बघा तिकडे यायला लागलेत सगळी पब्लिक. आणि आता आम्ही चाललो. यो बघा यो पुढंच चालले. इथं बघा इथं सर्व तयारी वगैरे केले ना. सर्व रोडला बघू शकता तुम्ही रांगोळ्या काढल्यात. पण आता गाड्यांची मुले सगळी गेलेली आहे. आता मी भाऊंना पाठवते तिकडे आणि भाऊ करतील आता पुढचं शूट. पुढं रा हिला सांग बाजू भार्गवी बाजू पुढं जाणार असं दिसतं तरी काय काय आला पाहिजे मागो. 1X मध्ये कार तर वाहिले म्हणता. 1X मध्ये काराला आले. हातकार नाही हातकाला करतो मधील इकडे आम्ही सांगतो तसं कर. हल्लू नको कॅमेरा नको हलून द्या. हल्लू जायचा तोंड दिसून जायचा. चल तिकडे चल. असं फिरा आता. हल्लू फिर हल्लू कॅमेरा नको हलून द्या. कॅमेरा हलू नानी तिकडे गेली. हर्षद पाटील ब्लॉगर गाईज. हर्षद पाटील ब्लॉगर. न्यू ब्लॉगर. अरे हर्षद ब्लॉगर डर का माहौल आहे. हरिंदा ब्लॉग की बनत राहा. का सुने का गाना. चला आता पालखी वगैरे गेलेली आहे. नीट काही शूट करायलाच भेटला नाही कारण की भरपूर गाड्या चालू होत्या. म्हणजे रॅली आलेली तर त्याच्यामुळं पूर्ण रस्ता पॅक होऊन राहिला. तर काही व्हिडिओ पण व्यवस्थित काढायला नाही भेटले. आता कशापेक्षा व्हिडिओ वगैरे काढलेत आम्ही कारण की पूर्ण गिचमिडच झाली रोडमध्ये.
आणि टाइम पण भरपूर झाला, 6:30 वाजले. आज पालखी यायला, नाहीतर लवकर येते. तर बघा आता आमचे टिकले वगैरे काढले, तिकडे बाबूची पण टिकली काढले, ते बाबा होते त्यावेळी. आता यो सांगते मला टिकली नको. अवतार बघा याने कसा केला बाहेर खेळून खेळून. तर गाईज इकडे बघा बाबू बघू बरोबर लावला नाही पण करतोय तो. कोणी आणले बाबू? शुभम मामाने. शुभम मामाने? शिरवण्याच्या मामाने बोल ना मग. शिरवण्याच्या मामाने. तर यो आणलेला याला शुभमने. तर तो त्याचं नाव बरोबर सांगते. त्याचं नाव म्हणजे शुभमचा पाठच करून ठेवले यांनी. कारण की त्याने चॉकलेट, खजूर, ते फ्रीजला लावायचा मॅग्नेट वगैरे सगळा दिलता. आता यो पण फिरायला गेलते, तिथून यो पण आणले. तर त्याला शुभमचं नाव एकदम परफेक्ट पाठ झालेलं आहे. तर आता कधीपासून काही शूट वगैरे केलाच नाही. मी भाजी वगैरे पण बनवली. जरा थकल्यासारखं झालं तर आरामच करत होतो. तर मग तुला काय खायचंय? मला त्याला पाठवलेलं मी हर्षू भाऊंच्या बरोबर मंदिरात. तर यो सांगते अरे ती भाजी खातान, अरे ती भाजी खातान. कसा बाबू? मंदिरात भाजीच खातात सर्व. मंदिरात गेलतो तर तिथं भाजीच खातान बोलतो. मी नाही खात, मी डायरेक्ट आलो घरी असं सांगते. सप्त्याच्या ठिकाणी गेलेला, त्याला पाठवलेला पाया पडायला. कारण की हे कुठं गेलेत काही माहितीच नाही. न फोन केला मी, 2 वेळेला फोन केला तरी बी काहीच बोलत नाही, काहीच सांगत नाही. भरपूर टाईम झाला, तरी मला वाटतं 5:30 का 5:15 वाजल्यापासून निघाल्यात. आता 8:30 वाजायला आले तरी पण काय अजून आले नाही. तर आता मी घेते बाबूला जेवण भरवायला, मग नंतर मी जेवून घेईन. कारण की ते वाटतं घरी जेवायला नाही येणार. ते जाणार होते सप्त्यामध्ये, म्हणजे तिथं जेवण वगैरे पण वाढायला लागतं. न जातात ते लवकरच, दरवर्षी जातात जेवण वगैरे वाढायला आणि जेवण पण तिथूनच येतात. तर काल पण तसंच जेवण वगैरे वाढलं, जेवून वगैरे आले तिथून. तर आज जाणार होते पण मी आता त्यांना फोन केला का तुमचं जेवायचं कसं काय, तुम्ही येणार आहेत का नाही, का टाईम लागणार आहे. तर बोलले भरपूर टाईम लागेल आणि जेवायला पण घरी नाही येणार वाटतं. मला बोलले काय नको बनवू. तर बघूया, चला आता मी घेते बाबूला जेवण. बाबूला जेवायचं तेवढा बाबूचं जेवण झाला. आता भरपूर टाईम झाला तर आता मी पण घेतले जेवायला. तर जेवायला बघा मी अशी भाजी बनवले, फ्लावर, वाटाणा, गाजर आणि फरसबी. अशी जरा चायनीज टाईप भाजी बनवले. कारण की रोज रोज असं मसाला खाऊन पण कंटाळा आले मला नुसता. तर आज बरं काहीतरी जरा वेगळी बनवते. मिरचीवर आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 सॉस टाकल्यात, आपला रेड चिल्ली, डार्क सोया सॉस आणि पापड घेतलेत आणि भाकरी. तर चला मी घेते आता जेवून, या तुम्ही पण जेवायला. काही जस्ट मी पोचलेले स्टोअरला आणि विषय असा आहे आपला, हे बघा आपण हा घेतोय 17 आणि प्लस लेव्हेंडर कलर. आपल्याला हाच नव्हता अवेलेबल कुठं, तर आता फायनली आपल्याला भेटलेला आहे हो. आणि आपण आता घेतो स्टोअरला आलेलो, इथे बघू शकता युनिकॉर्न स्टोअरला. तर चला घेतो, बघत राहा. तर काहीच फायनली आपला फोन घेऊन झालेला आहे, बघू शकता. आता आपण अनबॉक्सिंग करू याला, करू का? या फायनली भाई घेतलेला आहे गाईज. डन. काय काय भेटलं ते सांग अजून. ॲडॅप्टर घेतले हां. पण फ्री आम्हाला एक ग्लास भेटली आणि एक बॅग कवर. बॅग कवर घेतली बघा. ओके. आपल्याला जायचं आहे धनश्रीला, हा गिफ्ट म्हणून आपण थोडा पिंक पर्पल शेडमध्ये घेतलेला आहे. ओके. तिला वापरायचं म्हणून गर्ल्स कवर.
काय करू बंद करू बंद करू काय हे नाही झालं. आहे त्यांचं त्याच्यामुळे आता तो दुसऱ्या फोनमध्ये सिम आहे ना मग आयफोनच आहे ना त्यांचा OTP द्यायला ते OTP देतील ना आता OTP म्हणजे आता नाही त्यांची मेल ID लागणार मला नंबर मग लागणार ते घेतलाच मी करून तर गाईज आता आपला सेटअप चालू आहे फोनचा सेटअप करून घेऊ आणि मॅडम ग्लास लावून देतात आपल्याला हे बघा ग्लास पण बघून घ्या आपली कशी आहे युनिकॉर्नची ग्लास आहे जरा युनिकच असेल मला असं वाटतं हे बघा पण कवर मस्त आहे शुभम सण आता आवडले हे बघा फक्त बॉक्स नाही लागत कारण की मेन कशी पिशवी नाही दिसली पाहिजे आपल्याला पिशवी लगेच समजेल ना त्याने टाकू ना. तर गाईज आता कवर पण लावून बघतो आपण कसं दिसतंय बघा हां हे बघा गाईज असा कवरमध्ये आपल्याला फोन दिसेल ठीक आहे ना रे दिसते ना पर्पल ना साईडहून जरा पिंक बॉर्डर पण नॉर्मल हे बघा गाईज चला योच घेऊ याला डन करू चला ओके गाईज बघा आम्हाला कोण भेटलेले आहेत बाबा फोन घ्यायचा लागतो काय नाही नाही फोन घ्यायला चालतो जय बाकीला आमचे आले पण त्यांची दैसर काय दैसर बाबा? मोरी काही म्हणजे आहे वलक वलक आहे आपली इथं वलक होती त्याची मुलं आलो तर गाईज बघा कोण भेटलं आपल्याला पहिला आता जातानाच पार्टी बिटी दे हे बघ आता याला बसतो यांचंच आहे. तू पण चल मग कुठे चालले मी आता सलाही ते शर्ट बदलावं तेच बघितलं जयेश मी आले बरं गणेश आले बरोबर सकाळी कधपर्यंत गेलो मग पालखीच्या नाही तिथे गणेश मंदिरला आता लवकरच निघलो जस्ट टाकली व्हिडिओ आणि आलो इथं पण नाही गेलो आम्ही ते ग्राउंड मध्ये पण नाही गेलो आम्ही आधीच निघलो नाही मला लवकर निघतो तुम्ही कशाला तर जाता? मित्रांनो पार्टी हार्ड घ्या कारण इनडोअर मध्ये म्हणजे आयफोन घेतला असेल त्यांनी हा 17 घेतलाय मग पार्टी पण 17 सारखीच झाली पाहिजे मजबूत म्हणून आलं चल तू पण नाही कमीत कमी मोबाईलचे 5% तरी पार्टी झाली पाहिजे म्हणजे 3,500 रुपये 3,500 तर चला गाईज झालं चल Bye, thank you. चल तर चला गाईज आपला झालेला आता घेऊन आता निघूया यांना आता काहीतरी पेटपूजा करून घेतो आणि मग नंतर निघू कारण की बरेच लांबचे आले आम्ही झटली जाणार आपले आपण नाही घेतला शुभम दादानी घेतलंय सर्व्हिस सगळं डेंजर सर्व्हिस इथंच राहतं मोराव्यान पण शुभम पण आमच्यासाठी श्रीरवणेशी आला आता आम्ही उलव्याला तुम्हाला माहिती आता इथून घरी जायचं म्हणून जरा आता आहे ना नाश्ता पाणी करून काहीतरी जातो आता आम्ही इथून BBQला ऑर्डर आलेली आहे बराच टाईम लागला आमचे 3 बंधू म्हणजे माझे मेवणे तिन्ही बसलेले आहेत आणि बघा त्यांची ऑर्डर खा पोरा होता काय बोलणार मी तर नाही खाऊ शकत कारण की आमचा आता सप्ताह चालू आहे काही तुम्हाला चांगला मी तर नाही खाणार आणि यांच्यासाठी आता देणंच आहे कारण की आता एवढे लांबून माझ्यासाठी आलं फोन घ्यायला त्याच्यामुळे काय बोलाल बोरा हो काय बोलाल कॉंग्रॅच्युलेशन शपथ तर चला काहीच घेतीला ते खाऊन यांची ऑर्डर आलेली आहे एक झाला खाऊन पाऊ वगैरे का निघतो आता तोपर्यंत थांबायला लागेल मला पण आता मी बघेन इथं काय जर भेटलं इथं आहेत पनीरचं वगैरे रोल वगैरे आता बघतो व्हेजिटेरियन काय भेटेल ते आता खाऊन घेतो मी पण तर काहीच आता BBQमधून खाऊन पिऊन झाला ना आलो आता ही गाडी बघू शकतो मी क्रेझी फूड म्हणून अशी काहीतरी गाडी आहे तिथे आलो आता बर्गर हे बघा आपलं समोरच बर्गर बांधताना बघा आपले 3 मंडळींना 3 बर्गर बनत आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे आता तिथे BBQ खाऊन आणले ना आता इथं आणले म्हणजे तुम्ही विचार करा माझी जीवाची किती दैना होता आणली कारण की मला खायला नाही भेटत चला आता बर्गर केल्यान आणि मोमोज केल्यान त्यांना ऑर्डर आणि मग ते देतो आणि नंतर बघूया इथं बाजूला ज्यूसवाला मस्त आहे की आमच्या एक मेवणे ज्यूस पण पिऊन बघला त्या एकदम भारी लागला मग आता बरं आम्ही पण ट्राय करू बरं इथं आमचे कुरकुरे मोमोज आलेले आहेत बघू शकता आणि आमचे 3 बंधू या आता बंधू चालू करा हे बघा कुरकुरे मोमोज ट्राय करायचं त्यांना म्हणून कुरकुरे मोमोज घेतलं आता बर्गर पण होतील आपलं तर मग बर्गर पण घेऊ
कसं आहेत पोरं गरम आहेत पण टेस्ट कशी आहे नक्की ना ओके चला घ्या खाऊन मग तर काही जे बघा आता पोरांचे आलेले आहेत बर्गर बघू शकता KFC स्टाईल बर्गर ना KFCचाच बर्गर आहे भाई इकडं बघा आतमध्ये बघू शकता कसा KFC चिकन आहे आतमध्ये दादा KFC वालाच आहे आणि दादा बोलतो KFCलाच होता असं आम्हाला समजलं तर चला गाईस मोमोज खाऊन झालं पोरांचं आता आलं बर्गर खाल्लं का घेऊ ज्यूस पिऊन कारण की मला तर आता ज्यूसच प्यायला लागेल पोरा खाताना बर्गर जास्त आम्ही उडवणार हे पण पार्टी केली पोरावी आयफोन घेतला त्याची पार्टी घेतलेली पोरावी चला काय हरकत नाही गणपती अभी बाकी है गाईज ते बर्गरची साईज बघा गाईज इकडे बघा बर्गरची साईज बघा आता वैभव खाऊन दाखवत आपल्याला हातात बी नाही येतो वैभव खाऊन दाखवत हातात बी नाही मग तेच सांगता आवडी मोठी साईज अरे वा आला 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 जबरदस्त मस्त का टेस्ट हा बघा गाईज किती बिग साईज आहे बघा आणि KFC स्टाईल आहे KFC स्टाईल हा त्याच्या पांज्याच्या एवढं आहे